नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोरेगावात महाविकास आघाडीचा शेतकरी मोर्चा, महायुती सरकारवर केली जोरदार टीका, प्रशासनाला निवेदन सादर। शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या महायुती सरकारला जाब विचारण्यासाठी सोमवारी दुपारी 1:30 वाजता कोरेगावात महाविकास आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला। आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करत महायुती सरकारचा निषेध करण्यात आला। शहरातील जुना मोटर स्टँड येथून मोर्चाला सुरुवात झाली। आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शेलार, जिल्हा सरचिटणीस मनोहर बर्गे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेश आप्पा बर्गे, तालुका प्रमुख सचिन झांजुर्णे, बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट PC भोसले, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अर्चना केंजे देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष घनश्याम शिंदे, युवक तालुका अध्यक्ष राहुल साबळे, किशोर नानासाहेब बर्गे, नगरसेवक आजी माजी पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते। महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करत कर्जमाफी करण्याची ग्वाही दिली होती। शेतकऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबांची मते मिळवत निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्यानंतर सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे। कर्जमाफी विषयावर सरकारमधील मंत्री वेगवेगळी भूमिका जाहीर करत आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नसल्याने शेतकरी कर्जमाफी करू शकत नाही असे स्पष्ट सांगत आहेत। एकूणच या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। या सरकारला सत्तेवर राहण्यासाठी नैतिक अधिकार नाही असे त्यांनी स्पष्ट केले। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन मिळत नाही। महावितरण कंपनीचे अभियंते सौर ऊर्जा कनेक्शन घेण्यासाठी दबाव आणत आहेत। धोम डाव्या कालव्याचे पाणी कोरेगाव तालुक्यासाठी वरदान असताना देखील केवळ राजकारणापायी हे पाणी अन्य ठिकाणी वळवले जात आहे। सध्या तालुक्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून नियमानुसार धोम धरणातून पाण्याचे रोटेशन द्यावे या मागणीसह कोरेगाव तालुक्यात गायरान जमिनीवर उभारण्यात येणारे बेकायदेशीर सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ रोखा अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते। प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी मोर्चाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले। शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्यात आणि तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना फसवणारा आणि खोटा आश्वासन देणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्यांना फसवून खोटा आश्वासन देणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्यांची मतं घेऊन त्यांना फसवणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्यांची मतं घेऊन त्यांना फसवणाऱ्या सरकारचा गली गली में शोर है, गली गली में शोर है, गली गली में शोर है, नहीं चलेगी नहीं चलेगी। उपविभागीय कार्यालयावर आलेला आपला कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते, महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार आदरणीय शशिकांत शिंदे साहेब मोर्चाचं नेतृत्व करत आहेत। या मोर्चामध्ये आपल्या काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सहभागी झाले। आपण हा अतिशय प्राथमिक स्वरूपात हा मोर्चा काढलेला आहे। शेतकऱ्याच्या बद्दलच्या पद्धतीची भावना फडणवीस सरकार आणि महाराष्ट्र सरकारची आहे हे पाहिल्यानंतर आपल्या सर्वांना दुःख होणं स्वाभाविक आहे। मित्रांनो, लक्षात घ्या की हा देश, हे राज्य, हे शेतकऱ्यांनी उभं केलेलं राज्य आहे। हा महाराष्ट्र उभा करत असताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक स्वराज क्रांतीचा नारा दिला आणि महाराष्ट्राच्या खेडेगावांमधला गावागावातला सामान्य माणूस कष्टानं
शेतीमालाला भाव मिळावा म्हणून मागणी केलं. उत्तर भारतातले सगळे शेतकरी जेव्हा संसदेवर गेले त्यावेळेला 1.5 वर्षाला शेतकऱ्यांची सुसंगत केली. शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवण्यापर्यंत त्यांची मदत केली. 750 शेतकरी शहीद झाले, परंतु आमच्या शेतीमालाला भाव नाही. आणि तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी बघा लाडक्या बहिणीला, लाडक्या भावाला, कधी शेतकऱ्यांना पूर्णपणे फसवणूक करणारे हे सरकार. फडणवीसांचा आतापर्यंतचा इतिहास आपण सगळ्यांनी पाहिला तर तोही गाजवायची, लोकांमध्ये गट पाडायचे आणि आपलं राज्य हे अतिशय आबाधित ठेवायचं हा त्यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ होता. आणि याचा निषेध म्हणून कोरेगाव तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आज प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा आणलेला आहे. आमचं म्हणणं आहे
राहिले ते मावळे
बहिणींनी अर्ज केले त्या बहिणींना त्या ठिकाणी अनुदान दिलं. नंतर या आपल्या राज्यातल्या कमीत कमी 10 लाख महिला भगिनींची नावं खोटे लाभार्थी म्हणून रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. सभागृहामध्ये मी आवाज उठवला. तर या नोंदणी ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चुकीच्या नोंदवल्या असतील तर त्यांच्याकडे पैसे वसूल करणार का? सरकारने सांगितलं आम्ही वसूल करणार नाही, मग पुढे त्यांना देणार नाही. पैसा जनतेचा इधरून काढायचा आणि निवडणुकीसाठी कोणालाही वाटायचा अधिकार कोणाला दिलेला नाही. आमच्या बहिणी फसल्या. वीज बिल माफ करण्याच्या बाबतीमध्ये ग्वाही दिली होती. 3 एचपी पर्यंत वीज बिल माफ केलं. आपल्याकडे सरसकट आता 7 एचपी आणि 10 एचपीची मोटर सर्व्हिस चालवतात. आपल्या किती शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या माध्यमातून वीज बिल माफ झालं. आम्ही सांगितलं कमीत कमी 10 एचपी पर्यंत वापर करतो त्याचा वीज बिल माफ करा. त्याचा सरकारने निर्णय दिला आणि सौर ऊर्जाचा प्रकल्प डोक्याला लागला. आमचे तुमचे जे राजाभाऊ इथं आहेत, बाकरवाडीचे निलेशमध्ये आहेत, आपली गायरांच्या जमिनी सौर ऊर्जाला दिल्या आणि सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त गायरान जमिनी देऊन सौर ऊर्जाचा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी मोफत वीज देण्याचा प्रकल्प करतोय. अशी दवंडी पिटवली. अधिवेशनामध्ये मी विचारलं, महसूल मंत्र्यांनी सांगितलं की गायरान जमिनीचा ग्रामसभेचा ठराव असेल, गावाची परवानगी असेल तरच ही गायरान जमीन देता येईल. हे परवा जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं तर सभागृहामध्ये महसूल मंत्र्यांनी माझ्याकडे लेखी आहे असं आश्वासन दिलं असताना त्या असलेल्या लोकांच्या काय जमिनी तुम्ही कशा काय देऊ शकता तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आम्हाला करायला भेटणार. एकही जायला तुम्ही आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला म्हणतो की खाजगीकरणासाठी काय देत आहे. आणि आता सरकार खाजगीकरणातून जो कोण अशा प्रकारचा सौर ऊर्जा प्रकल्प करणार असेल त्याला हे गायरान जमीन देण्याचा प्रयत्न करणार आहे. मला वाटतं परवा मी कलेक्टरला सांगितलं गावाच्या विरोधात तर एकही गायरान जमीन ही आम्ही निश्चितपणाने या असल्या प्रकल्पाला देणार नाही. वेळ पडण्याच्या कोर्टात जाऊ आणि चुकीचा निर्णय घेण्याच्या विरोधात कोर्टात धावा ठेवू हा इशारा मी या सभेच्या निमित्ताने दिला. शेतकऱ्याची कर्जमाफी होईल म्हणून सोसायटीमध्ये शेतकऱ्यांनी पैसे दिले आणि सरकारने पॉलिसी होती. तिन्ही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये होता की शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू. त्या दिवशी राज्याच्या अर्थमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आरोग्यदारांनी 31 तारखेच्या आत पैसे भरा, कर्जमाफी आता मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे तोच सरकारचा निर्णय आहे. मग तुम्ही जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा का केली? तुम्ही कर्जमाफी करायला आक्षेपार उसाचा बिल ज्याचा उल्लेख तिथे टप्पाने केला न भरता आला तरी आज कर्जमाफी होईल म्हणून शेतकऱ्यांनी दिलेलं आहे. शेतकऱ्यांचा दोष आता तुम्ही फसवण्याचा आम्ही सभागृहामध्ये विचारतोय सांगता सरकारचे पैसे नाही. सरकारचे पैसे तुम्ही आम्ही काढले 2.5 वर्षामध्ये
एकदा बोलले सुद्धा वाढलं, दुसऱ्या वेळा बोलले तेव्हा सुद्धा वाढली, आता तिसऱ्या वेळा बोलले कर्जमाफी न करता तुम्ही पैसे भरत नाही, कर्जमाफी झाली तर तुम्ही साखरपुडा आणि लग्न करता. तुमच्या पैशावर शेतकरी गरीब असला तर तो साखरपुडा लग्न तुमच्या पैशाच्या अपेक्षेवर करत नाही. गरज काढतो पण आपली पोरगी चांगल्या घरामध्ये गेली पाहिजे अशा प्रकारचा स्वाभिमानाने जगणारा तो आहे आमचा बळीराजा. शेतकऱ्याची थट्टा करताय आणि याला कमी जागा. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा तुम्ही उपकार करत नाही. 35 वर्ष मी या सभागृहामध्ये आहे. राजाभाऊ कालच्या असलेल्या बजेट अधिवेशनामध्ये जो आर्थिक पाहणी अहवाल होता, त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये राज्याचा उत्पन्नामधला औद्योगिक उत्पन्न कमी दाखवलं, पण शेतकऱ्यांच्या उत्पन्नामुळे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे आले हे सांगण्याचं काम आर्थिक अहवाल निकषामध्ये आलेला. तिजोरी पैसा दिला शेतकऱ्या, त्या शेतकऱ्यांना तुम्ही जर अशा पद्धतीने बोलत असाल वाद बोलणार नाही. ज्याला निवडणूक येते त्याला तुमची जागा पहिला कोण नाणं लावेल तो शेतकऱ्याला विश्वास निश्चित पाहणार. आणि म्हणून आज आपला मोर्चा काढण्याचा उद्देश केला काय सरकार या केंद्राच्या बजेट अधिवेशनामध्ये अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन सांगितलं मागच्या काही वर्षामध्ये 18 लाख कोटी रुपये या केंद्राच्या बँकेमध्ये उद्योगपतींनी मिळवले. पैसे भराच्या बाबतीमध्ये कधी चुकला नाही. पैसे भरत नाही म्हणून या राज्यामध्ये वर्षाला 4 शेतकऱ्यांची आत्महत्या झाली. स्वाभिमानाने कर्ज मी फेडू शकत नाही म्हणून दुर्दैवाने आत्महत्या करत होता. सरकारला याची सुद्धा जाणीव नाही. तो पट्ट्याच्या आत्महत्या केला नाही. कर्ज मी चुकवत नाही म्हणून मी आत्महत्या करतो. शेतकरी आत्महत्या करतो, शिक्षक आत्महत्या करतो, गरीब आत्महत्या करतोय, बेरोजगार तरुण आत्महत्या करतोय, कोण आत्महत्या करत. आणि हे सरकार काढायचं, सरकार फोडायचं, माणसं फोडायचं एवढंच काम. आणि पुढे दाखल करायचे सत्याची भक्त किती असावे आमचा आक्षेप आहे. आक्षेप आहे लढणारा शिवसैनिक आहे. किती पाठीमागे एवढत नाही पण त्याने आंदोलन काय केलं. या महाराष्ट्रामध्ये आता स्वच्छता अभियान येत आहे, त्याच्या स्पर्धा सुरू आहे. गोरेगावमध्ये सुद्धा स्पर्धेमध्ये भाग घेतला गेला. खरं म्हटलं तर एक स्पर्धा तर चांगली झाली असती. सर्वात बोगस काम करण्याची कुठली स्पर्धा असेल ती मध्ये आमच्या लोकांनी आंदोलन करायचे सभागृह विषय काय कोणी कशाचे जवळजवळ मिळत आहे, कोण कशाबद्दल भ्रष्टाचार करत होता, डम्पिंग ग्राउंड आहे. पण डम्पिंग ग्राउंडच्या इकडं कशा पद्धतीने कोणाचा आहे काय पैसे द्यायला नाही. ग्रामपंचायत असो, नगरपंचायत असो, हीच मंडळी भ्रष्टाचार करतात आणि परत सांगताय विधानसभेमध्ये आवाज उठवणार कोरेगावच्या विकासाला खीळ घालण्याचा भाग लोकसभेत करतात. मला काय कोरेगावला नोकरी दिली आहे आणि परत मला सांगितलं फिरवून देणार. खूप सांगायचं कुठल्या शिक्षकाची दिली आहे. त्यांनी सांगितलं की फिरून देणार त्यांनी मला सांगावं आम्हाला लोकशाही काम माहिती. 400 बरोबर मुख्याधिकारी गेले, पहिल्या मुख्याधिकारी त्यांचं तर गेली लोक
आणि आता त्या सीओने सांगितलं काय शूटिंग करत होते, डबे लावले, पोस्टर लावले, फोटो काढले, इथले डबे उचलले, पुढे गेले, इथं फोटो काढले. आमचा असे बोला सुद्धा लावले, डबे लावले, काय बघा माझ्या कामाला तुम्ही आनंद आणला घरात दिवस सोडवण्यात डबे दिले बाकीच्या देवाला सुद्धा किती सत्य आणि परत त्याने हातात घेतली माझ्या शूटिंग काय त्याने केलेलं पण त्याच्यावर गुन्हा दाखल करायला मला माहिती आहे गुन्हा दाखल करायला आणि गुन्हा दाखल झाला की सरकारी कामामध्ये अडकला चोर ते चोर नोटीस आलो म्हणजे तुम्ही फोटो काढण्याचा डबा दाखवला आणि विचारला डबे का आला ना डबे कोण होते आताची त्यांनी हस्तक्षेप न केल्यामुळे आणि त्याला सांगणार इथं जर डबे घेतले तर तुमच्यावर 400 केस कशाची देणार मुख्यमंत्री बोलले की आम्ही घेणार आहोत म्हणून सांगितलं होतं कधी द्यायचे आम्ही घेणार आमचा शेतकरी आणि काय केली आहे जे काय धोरण जे काही पाणी आहे ते कोरेगावचा असेल सातारचा असेल वाईचा असेल कोल्हाचा असेल कुशेगावचा असेल ज्यांचा हक्काचा त्यांना पहिला मिळाला पाहिजे हे आमची दोन समिती आंदोलन करते आम्ही एवढे करत आहोत बाळाने त्याच्याकडे बोलत या पाणीवाटपाच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना तुम्हाला झाडा पाण्याचं तर वाटप करायला सुद्धा हरकत नाही जे पाणी आमचं आहे त्याला मिळाला पाहिजे अशी मागणी जर त्या शेतकऱ्याने केली असेल तर चुकलं काय लोकांनी डोळे दाखवताय कुशेगावच्या लोकांना सांगतात खालच्या लोकांना घडवण्याचं काम शिंदे करतात पाणी आपल्याला कोरेगावच्या लोकांना सांगतात पाणी तुमच्यासाठी आम्ही गळा करतो अरे ह्याच्याशिवाय त्यांनी सत्य सांगावं पाणी फक्त कुशेगावच्या परिसरामध्ये देत राहतो होणार आहे का राज्याला 400 मध्ये जिल्ह्याला इतकी लाख गोष्टी पाहिजे साहेबांच्या पलीकडे